नमस्कार. आज आपण सेट एक्झामचा जून 2019 विषय मराठी त्याचा पेपर दुसरा बघणार आहोत. पहिला प्रश्न. केवळ लिखित मुद्रित संहितेपेक्षा प्रत्यक्ष सादरीकरणामध्ये कोणत्या घटकामुळे अर्थामध्ये वेगळेपणा येतो? त्याचं उत्तर आहे वाचिक अभिनय. भाषिक नियमोल्लंघन हे साहित्याच्या भाषेचे एक वैशिष्ट्य मानले जाते, मात्र त्यामुळे अभिव्यक्तीत अडथळा येण्याऐवजी सूक्ष्मता व वेगळेपणाच येतो. संपूर्ण विधान बरोबर. पुढीलपैकी कोणती सर्वनामे तृतीया विभक्तीत शून्य प्रत्यय घेतात? प्रथम आणि द्वितीय पुरुषी. वसंत आबाजी डहाके यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानने जनस्थान पुरस्कार दिला. या वाक्यातील अधोरेखित काय आहे? तर ते आहे अप्रत्यक्ष कर्म. पुढीलपैकी कोणता प्रकार सर्वनामाचा नाही? याचं उत्तर आहे समुदायवाचक. म्हणजे कोणते आहेत? पुरुषवाचक, दर्शक आणि संबंधी. पुढीलपैकी कोणता शब्दालंकार नाही? अतिशयोक्ती. बाकी यमक, अनुप्रास आणि चित्र हे शब्दालंकार आहेत. भाषाकुलाची संकल्पना पुढे येण्यास कोणत्या अधिवेशनातील निबंध वाचन कारणीभूत झाले? ते आहे 1786चं एशियाटिक सोसायटीचं अधिवेशन. आईने दिवाळीसाठी करंज्या केल्या ह्या वाक्यात किती पदीम आलेत? 9. एकूण 9 आलेत पदीम. ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचे उद्दिष्ट काय आहे? भाषिक परिवर्तनाचा अभ्यास व भाषिक पुनर्रचना हे ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचे उद्दिष्ट आहे. समाज भाषा विज्ञान ही शाखा पुढीलपैकी कशाचा अभ्यास करते? भाषेच्या सामाजिक संदर्भातील आविष्काचा. विविध प्रादेशिक बोलींमध्ये भौगोलिक अंतरामुळे परस्पर आकलन क्षमता नसली तरी एक स्थानिक बोली आणि प्रमाण भाषा यांच्यात परस्परांमध्ये आकलन क्षमता असते. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे वक्ता आणि श्रोता यांच्यातील स्थळाचेच नव्हे तर काळाचेही अंतर मिटले आहे. संपूर्ण विधान बरोबर. वारकरी कीर्तनात काल्यानंतर सादर केल्या जाणाऱ्या कला प्रकारास काय म्हणतात? त्याला म्हणतात लळीत. बोहाडा हे विधिनाट्य आहे, मात्र त्यात देवतावतरण, देवता संचार, संचारी नृत्य नाट्य नसते. ह्याचं फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे. बोहाडा हे विधिनाट्य आहे ज्यात भारलेले गुढ व्यक्त झाले आहे ते भारुड. अशी भारुडाची व्याख्या कुणी केली आहे? विनोबा भावेंनी. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत चालवले जाते? पंचधारा. साहित्य महामंडळाच्या घटक संस्थेमार्फत पंचधारा. भोळ्या भाबड्या श्रद्धाळू गतानुगतिक व अज्ञ सामान्य जनांना ज्ञानाचा नवा प्रकाश देण्याऐवजी त्यांची पारंपरिक श्रद्धास्थानेच बळकट करण्याचा प्रयत्न श्रीधर कवीने केला. हे मत कोणाचे आहे? भगवंतराव देशमुख यांचे. कोणत्या कीर्तन प्रकारात आख्यान नसते? वारकरी कीर्तनात आख्यान नसते. बाकी समर्थ आणि नारदीय मध्ये असते. व्हा व्हा सावध उठा बंधूंनो, सूर्य उदय झाला, सुधारणेची प्रभा फाकली भारतखंडाला. हे कोणाचं आहे? हरिभाऊ तोरणे यांचं आहे. S.M. जोशींसारखा साऱ्या देशावर प्रेम करणारा, लोकशाहीवर 100% विश्वास असणारा, अहिंसा आणि सत्याग्रह ह्याविषयी आग्रही असणारा नेता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला मिळाला हे मराठी व भारतीय लोकांचे भाग्यच म्हटले पाहिजे. हे वाक्य कोणाचं आहे? शाहीर लीलाधर हेगडे यांचा. भक्तिप्रधान साहित्याची लोकप्रियता का वाढते आहे? कारण लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे. केसार काळंभोर पिल्लू श्यामा आणि निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी
या साहित्यकृतीसंबंधी निर्माण झालेल्या वादळामागील समान कारण कोणते? ते आहे श्लील अश्लीलतेसंबंधीची भूमिका. राष्ट्रवादाचे स्वच्छंदवादी स्वरूप आणि वाङ्मय इतिहासातील आधुनिक प्रवृत्ती यांच्यामध्ये निकटचा संबंध असल्यामुळे राष्ट्रीय साहित्याच्या संकल्पनेला जास्त वाव मिळत गेला. हे मत कोणाचे? रेने वेलक यांचे. रेने वेलेक. रत्नाकर मतकरी यांचे आरण्यक हे नाटक आणि धर्मवीर भारती यांचे अंधायुग हे नाटक यांच्या तुलनेचा आधार कोणता? समान आधार सामग्री. विश्वसाहित्य ही संकल्पना भारतात कोणी प्रथम मांडली? रवींद्रनाथ ठाकूर. विश्वसाहित्य रवींद्रनाथ ठाकूर. अभंग या रचना प्रकाराला काही अन्य प्रयोजनासाठी पुढीलपैकी कोणत्या कवीने नवीन रूप दिलेले नाही? ते आहेत मधुकर केचे. यमुना पर्यटन या पहिल्या भारतीय कादंबरीचा गौरव करताना भालचंद्र नेमाडे यांनी तिच्या कोणत्या वैशिष्ट्यावर भर दिलेला आहे? ते आहे नायिकेची कृतिशीलता. याच्यामध्ये एका विधवा स्त्रीची कहाणी आहे. समाजात त्यांच्यावर जे अन्याय होतात, अत्याचार होतात त्याच्याबद्दल याच्यामध्ये वाचा फोडलेली आहे आणि शेवटी ती धर्म परिवर्तन करते, कारण तिच्या मते हिंदू धर्मामध्ये ते बदल होऊ शकत नाहीत म्हणून तो धर्म त्यागते, असं त्याचा शेवट आहे. पुढचा प्रश्न. भाषांतर करताना प्रादेशिक संदर्भ कसे अडचणीचे ठरतात याचे उदाहरण पुढीलपैकी कोणते? केशवसुतांची नैऋत्येकडील वारा ही कविता. मराठीमध्ये हायकू या काव्यप्रकाराचा प्रारंभ कोणी केलाय? शिरीष पै. हा प्रश्न रिपीट झालाय. शिरीष पै. कार्ल मार्क्स यांनी तत्त्वप्रणाली ही पुढीलपैकी कोणत्या साहित्याचे प्रेरणास्थान नाही? ते आहे ग्रेसची कविता. बाकी सगळ्यांसाठी कार्ल मार्क्सची तत्त्वप्रणाली प्रेरणास्थान आहे. म्हणजे विंदा करंदीकर, डॉस्टोव्स्कीच्या कादंबऱ्या आणि अरुंधती रॉय यांची कादंबरी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे सगळेचं प्रेरणास्थान हे कार्ल मार्क्सच आहेत. भारतीय साहित्य एकच आहे परंतु ते अनेक भाषांमधून लिहिले जाते. हे कोणाचं वाक्य आहे? डॉक्टर राधाकृष्णन यांचं. मिल्टॉनिक सॉनेट मधील काव्यगत आशयाची विभागणी ओळींच्या संदर्भात कशी असते? ती आहे 12 आणि 2 अशी असते. मिल्टॉनिक सॉनेट 12 आणि 2. लोककथांचा तौलनिक अभ्यास करून त्याची सूची तयार करणारा फिनलँडचा अभ्यासक कोण? अँटी अर्ने. फिनलँड. तौलनिक अभ्यास. ह्याच्या जोड्या लावायच्या आहेत. आता आपल्याला एक माहिती असलं तरी होऊन जाईल. आता आपल्याला माहिती आहे की लोकसाहित्य विज्ञान हे सत्येंद्र यांचं आहे. त्याचं उत्तर येईल सी. म्हणजे काय, कसं येईल याचं उत्तर हे? तर लोकसाहित्य की भूमिका कृष्णदेव उपाध्याय, लोकसाहित्य का अध्ययन त्रिलोचन पांडे, लोकसाहित्य विद्या चव्हाण आणि लोकसाहित्य विज्ञान सत्येंद्र. मायथॉलॉजी इज द डिसीज ऑफ लँग्वेज असा लोकसाहित्याच्या अभ्यासातील विचार कोणी मांडला? ते आहेत मॅक्स मुलर. फेडरिक मॅक्स मुलर. मायथॉलॉजी इन द डिसीज ऑफ लँग्वेज. अपौरुषेय वाङ्मय हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? कमलाबाई देशपांडे यांचा आहे तो ग्रंथ. अपौरुषेय वाङ्मय कमलाबाई देशपांडे. चातुर्वर्ण्याचे स्वागत असो, धर्मांधतेचे स्वागत असो, विषमतेचे स्वागत असो, पण हे पशुपक्ष्यांनो तुमचे मात्र स्वागत करता येत नाही, कारण तुमचा पाणवठा अलग अलग नाही. यावेळी कोणाच्या कवितेतल्या आहेत? त्र्यंबक सपकाळे यांच्या. त्र्यंबक सपकाळे. हुंकार वेदनेचे हा कविता संग्रह कोणाचा आहे? उषा अंभोरे यांचा. हुंकार वेदनेचे उषा अंभोरे. दलित आत्मकथने सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे दस्तावेज होत, तथापि रूढ मराठी आत्मचरित्राचे आवर्तन भेदण्याचे कार्य दलित आत्मकथांनी केले आहे. तर हे संपूर्ण विधान बरोबर आहे. विचारांचं वावडं नसलं तरी माझा पिंड वैचारिक नाही,
सृजनशील लेखनाला वैचारिक बैठकीची आवश्यकता आहे असं मला कधीच वाटलं नाही. हे विधान कोणाचं आहे? रा. र. बोराडे. कोणत्या कादंबरीला गांधी हत्येची पार्श्वभूमी आहे? वावटळ. हा पण रिपीट झालेला आहे. गांधी हत्येची पार्श्वभूमी वावटळ. ना. सी. फडके यांच्या नागरी कथेचे आणि शैलीचे प्रतिबिंब ग. ल. ठोकळ यांच्या कथेत दिसते. हे इंदुमती शेवळे यांचं मत आहे. पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनातून पूर्वीपासूनच वाङ्मय इतिहास लिहिला जात होता? व्यक्तिकेंद्री. व्यक्तिकेंद्रींच्या दृष्टिकोनातून पूर्वीपासूनच वाङ्मय इतिहास लिहिला जात होता. वाङ्मयाकडे पाहण्याचे नवे दृष्टिकोन, नव्या अर्थान्वयाच्या पद्धती सतत पुढे येत असल्या तरी वाङ्मय इतिहासावर त्याचा परिणाम होण्याचे कारण नसते. ह्याचं फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे. सर्व इतिहास हा समकालीन इतिहासच असतो ही भूमिका कोणाची आहे? क्रोचे. समकालीन इतिहास क्रोचे. साहित्यकृतीला भूतकाळच नसतो, ती वर्तमान काळात नांदणारी एक सार्वकालिक घटना असते. म्हणून अशा प्रकारच्या भूतकाळात जमा न होणाऱ्या अनन्यसाधारण स्वायत्त वस्तूंचा इतिहास लिहिता येत नाही अशी विचारणा कुणी मांडली? W.H. केर यांनी मांडली. एक देश भूमी थोर, एक देश मनुष्य थोर, एक देश ऐश्वर्य थोर, एक देश सामर्थ्य थोर हा महाराष्ट्राचा गौरव कुणी केला? विश्वासनाथ वास बीडकर. हा पण रिपीट झाला आहे. एक देश भूमी थोर, विश्वनाथ वास बीडकर. पुढीलपैकी कोणता ग्रंथ एकनाथांनी लिहिला नाही? संक्षेप रामायण. बा मुनिदेया हे थोर नगर, येथ तुम्ही चुकाल बिढारासी जायोया हे लीळाचरित्रातील एकांकातील वर्णन कोणत्या नगराचे आहे? पैठण या नगराचे. आणि धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती ऐसा काही अपराध असा धावा कोणी केलाय? सोखामेळा यांनी. तर हे फक्त 1 ते 50 प्रश्न आहेत. 50 ते 100 हे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. थँक्यू.